चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट यामधील क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक पाहत आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण मागच्या लेक्चरला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी फॅक्टरायझेशन मेथडचा वापर आपण कसं करतो, फॅक्टरायझेशन मेथड कशी होते हे आपण पाहिलं. फॅक्टरायझेशन मेथडने एक्झाम्पल सॉल्व केले. आता आपल्याला पाहायचं आहे सेकंड मेथड पाहिजे आपली, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. मग आता कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड काय आहे हे आपण आज बघणार आहोत. तर बघा, इथं मी लिहिलं आहे सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय द कम्प्लिटिंग द स्क्वेअर. मग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड काय आहे ते बघणार आहोत. कधी कधी आपलं एखादं एक्झाम्पल असं असतं जे की आपल्याला फॅक्टर पडत नाहीत त्या एक्झाम्पलमध्ये. म्हणजे नेमकं काय, फॉर एक्झाम्पल एखादं इक्वेशन दिलं एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इक्वल टू 0 या टाईपचं एखादं इक्वेशन दिलेलं आहे. आता या टाईपमध्ये काय लक्षात येतं आहे, जर मला हे फॅक्टरायझेशनने सॉल्व करायचं असेल तर फॅक्टरच पडत नाहीत. 1 × 2 हे 2 येईल आणि 2चे असे फॅक्टर पडत नाहीत की त्यांची ॲडिशन 10 आली पाहिजे. पडतात का, तर नाही. त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला फॅक्टर मिळून जातील मल्टिप्लिकेशन 2 असलेले, पण ॲडिशन 10 येईल असे फॅक्टर मिळणार नाहीत ज्यांचं मल्टिप्लिकेशन 2 आणि ॲडिशन 10. मग आता अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस आपण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड वापरू. पण आता कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आधी. कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडसाठी आपला फॉर्म, जर आपल्याला इक्वेशन असं दिले असेल ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 म्हणजे आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन असेल तर आपण काय करणार आहोत, फर्स्ट तर हा जो कोइफिशियंट आहे एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट तुम्हाला दिसतो तो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट तुम्ही 1 करून टाका. मग एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं तर या एने डिवाईड करावं लागेल. आता इथं या इक्वेशनमध्ये ऑलरेडी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे हे लक्षात घ्या. कोणतंही इक्वेशन असलं आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये फर्स्ट तर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असला पाहिजे. कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडसाठी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असला पाहिजे, म्हणजे एची व्हॅल्यू 1 असली पाहिजे हे लक्षात घ्या. आता इथं 1 करण्यासाठी मी डिवाईड बाय ए करणार. इक्वेशनला डिवाईड बाय एने डिवाईड केलं तर इक्वेशन काय दिसेल आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स प्लस सी अपॉन ए इक्वल टू 0 अपॉन ए म्हणजे काय येणार 0. या पद्धतीने ते इक्वेशन दिसेल. एला ए कॅन्सल झाला, इथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आला प्लस बी अपॉन ए एक्स प्लस सी अपॉन ए इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये आल्यानंतर आता पुढं काय करायचं आपल्याला, तर पुढं म्हणजे ही जी कॉन्स्टंट टर्म दिसत आहे या इक्वेशनमध्ये ती कॉन्स्टंट टर्म त्या साईडला पाठवून द्यायची. म्हणजे कॉन्स्टंट टर्म मला राईट हँड साईडला पाहिजे, लेफ्ट हँड साईडला नको. मग ही जी कॉन्स्टंट टर्म दिसते आपल्या इक्वेशनमध्ये ती त्या साईडला पाठवून दिली तर आपल्याला इक्वेशन काय दिसेल, एक्स स्क्वेअर प्लस 10x इक्वल टू -2. इथं काय दिसेल इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स इक्वल टू -c अपॉन ए. या पद्धतीने ते इक्वेशन दिसेल. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी लेफ्ट हँड साईड आहे तुमची, लेफ्ट हँड साईड जी आहे त्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला बायनॉमियलच्या स्क्वेअरमध्ये लिहायचं. बायनॉमियल जो असेल त्याच्या स्क्वेअरमध्ये. मग बायनॉमियल म्हणजे नेमकं काय, आपण बघा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर बघितला आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर बघितलं, हे झाले बायनॉमियल आणि त्याचा स्क्वेअर. या फॉर्ममध्ये आपल्याला LHS आणायचं. मग हा फॉर्म जर असेल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस 2 × ए × बी प्लस बी स्क्वेअर, किंवा इथं काय येईल ए स्क्वेअर मायनस 2 × ए × बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आणायचं आहे आपल्याला. तर आता आपण जर इथं बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं, इथं 2 टर्म दिसत आहेत. म्हणजे जर एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर असेल बायनॉमियल आपलं तर काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस 2 × एक्स × ए प्लस ए स्क्वेअर. यामध्ये मला ही टर्म तर दिसत आहे एक्स स्क्वेअर प्लस 10x म्हणजे 2 टर्म आहेत ऑलरेडी या, पण थर्ड टर्म दिसत नाही. मग आता मला इथं थर्ड टर्म अशी ॲड करायची आहे जेणेकरून हा बायनॉमियलचा परफेक्ट स्क्वेअर होईल, कंप्लीट स्क्वेअर होईल. आपल्याला लेफ्ट हँड साईड ही कंप्लीट स्क्वेअर आणायची आहे. मग मी फर्स्ट तर आधी याला 2 × एक्स × ए या फॉर्ममध्ये लिहून घेतो. मग 10ला 2च्या मल्टिपलमध्ये लिहिता येतं आपल्याला. काय लिहिता येईन बरं, एक्स स्क्वेअर प्लस याला काय लिहिता येईन 2 × एक्स × 5 इक्वल टू -2. बघा 2 × 5 काय आलं
10 इंटू एक्स म्हणजे 10x. आता जर बघितलं तुम्ही तर इथं x² प्लस 2 इंटू एक्स इंटू ए या फॉर्ममध्ये आलं. आता आपल्याला a² म्हणजेच ए ही टर्म मिळाली. ए ही टर्म काय मिळाली 5 ही टर्म मिळाली. आता आपल्याला काय करायचं आहे त्या इक्वेशनमध्ये 5चा स्क्वेअरने ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या लेफ्ट हँड साईडमध्ये 5² ॲड केला तर राईट हँड साईडमध्ये पण 5² ॲड करावं लागेल, कारण की आपल्याला इक्वेशन स्टेबल ठेवायचं आहे. त्यासाठी मी काय करतो ॲडिंग 5² ऑन बोथ साईड इन इक्वेशन. या अबो इक्वेशनमध्ये मी 5² ॲड करतो. म्हणजे काय दिसेल बरं, x² प्लस 2 इंटू एक्स इंटू 5 ही टर्म आहे तशीच, प्लस 5² इक्वल टू काय -2 प्लस 5². बघा दोन्ही साईडला 5² ॲड करून घ्या. आता आपल्याला काय दिसतंय, ही जी टर्म आली ती कोणाचा स्क्वेअर आला बघा, x² प्लस 2 इंटू एक्स इंटू ए प्लस a² म्हणजे x प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इथं एची व्हॅल्यू काय आहे 5. म्हणजे काय आलं इथं x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं जर मायनस साईन आलं असतं तर इथं काय आलं असतं x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर आला असतं, हे लक्षात घ्या. इक्वल टू काय, हा -2 आहे तसाच, प्लस 5चा स्क्वेअर म्हणजे काय 25. मग काय येईन बरं, x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 25 मायनस 2 येणार 23. आता काय करायचं आहे बघा, या साईडला लेफ्ट हँड साईडला बायनॉमियलचा स्क्वेअर आला. आता पुढं काय करायचं आहे आपल्याला, दुसऱ्या साईडला राईट हँड साईडला कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्म दिसत आहे. आता याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे आपल्याला. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. बरं, स्क्वेअर रूट घेतलं तर काय दिसेल इथं बरं, x प्लस 5चा स्क्वेअर रूट म्हणजेच काय x प्लस 5. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. इक्वल टू 23चं स्क्वेअर रूट म्हणजेच काय, आता इथं प्लस ऑर मायनस लिहितो मी स्क्वेअर रूट ऑफ 23, कारण की स्क्वेअर रूट ऑफ 23चा स्क्वेअर आहे 23. आणि प्लस ऑर मायनस का, तर प्लस आणि मायनसचा स्क्वेअर जरी केला तर तो पॉझिटिव्ह येणार. 2 स्क्वेअर रूट मिळतात आपल्याला कोणत्याही नंबरचे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्क्वेअर रूट मिळतं. आता आपल्याला हे सेपरेट आउट करायचं आहे, म्हणजे आपल्याला 2 सोल्युशन मिळून जातील. फर्स्ट तर सोल्युशन काय मिळून जाईल, x प्लस 5 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 23 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 23. आणि दुसरा सोल्युशन काय मिळून जाईल, x प्लस 5 इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 23. एक प्लस व्हॅल्यू घेतली, दुसरी मायनस घेतली. आता हा 5 प्लस आहे, त्या साईडला गेल्यावर मायनस. काय दिसेल इक्वेशन, x इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 23 मायनस 5. आणि ऑर दुसरं काय, x इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 23 मायनस 5. हे आलं त्याचं सोल्युशन. बघा कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड नेमकी काय होती. फर्स्ट तर आपल्याला काय करायचं आहे, दिलेलं इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनचा x² कोएफिशियंट जो आहे तो 1 करून घ्यायचा आहे. x² कोएफिशियंट हा 1 करून घेतल्यानंतर पुढं काय करणार आहात तुम्ही, तो ऑलरेडी इथं 1 आहे. पुढं काय करणार, ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ती त्या साईडला पाठवून देणार आहोत, म्हणजे राईट हँड साईडला पाठवणार आहोत. इथं फक्त एक्सच्या टर्म दिसत आहेत. मग x² प्लस 10x इक्वल टू -2 ही आली आपली दुसरी स्टेप. आता नंतर काय करायचं आपल्याला, थर्ड टर्म शोधायची आपल्याला, म्हणजे या लेफ्ट हँड साईडला बायनॉमियलच्या स्क्वेअरमध्ये आणायचं आहे. लेफ्ट हँड साईडला काय करायचं आहे, बायनॉमियलच्या स्क्वेअरमध्ये आणायचं. म्हणजेच काय, या फॉर्ममध्ये आणायचं आहे मला, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर किंवा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला असं दिसतं आहे आता इथं x प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू x² प्लस 2 इंटू एक्स इंटू ए प्लस a². त्यासाठी मी काय करतो आता, यामध्ये ह्या 10xला 2 इंटू एक्स इंटू ए या फॉर्ममध्ये लिहून घेतो. मग ते लिहून घेण्यासाठी मी 10ला 2च्या मल्टिपलमध्ये लिहिलं. कधी कधी इथं असा नंबर नसतो की 2च्या मल्टिपलमध्ये लिहिता येईल. मग तिथं काय करायचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं आलं x² प्लस 7x इक्वल टू फॉर एक्झाम्पल 3 आलं. तर काय करणार आता, हे तर 2च्या मल्टिपलमध्ये नाही, पण मला तर असं लिहायचं आहे 2 इंटू एक्स इंटू ए या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग काय लिहिणार, x² प्लस फक्त या टर्मला 2ने मल्टिप्लाय आणि डिवाईड करायचं. म्हणजे काय, 2 इंटू बघा मी काय लिहितो, हा x आहे तसाच, इंटू हा 7 आहे तसाच, आणि डिवायडेड बाय 2, हा इक्वल टू 3 आहे तसाच.
बघा काय केलं, 2 इंटू एक्स इंटू 7/2, 2ला 2 कॅन्सल, परत काय 7 इंटू एक्स 7x. बघा या पद्धतीने एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स आणि एची व्हॅल्यू काय आली इथं 7/2. मग ती टर्म ॲड करणार आहोत. इथं ऑलरेडी 10 होता, 2च्या मल्टिपलमध्ये होता, त्यामुळे इथं काय लिहिलं आपण एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 5, 5 इंटू 2 10 येतं आहे, परत इक्वल टू -2. आणि इथं एची व्हॅल्यू काय मिळाली 5. ही जी व्हॅल्यू आलेली आहे हे सोडून आता राहिलेली ही 5 जी व्हॅल्यू आलेली आहे ही म्हणजे आपली थर्ड टर्म मिळाली. ही जी व्हॅल्यू आली आहे दोन्ही साईडला ॲड करून याच्या स्क्वेअरने दोन्ही साईडला ॲड करून घ्यायचं आहे आपल्या इक्वेशनच्या. मग ॲडिंग 5 स्क्वेअर ऑन बोथ साईड इन इक्वेशन. मग इक्वेशनमध्ये त्याच्या स्क्वेअरने ॲड केलं तर इक्वेशन काय दिसेल आपल्याला बघा, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 5 प्लस 5 स्क्वेअर इक्वल टू -2 आहे तसाच प्लस 5 स्क्वेअर. आता हा जो आलेला आहे कोणत्या बायनॉमियलचा स्क्वेअर आहे, फर्स्ट टर्म आहे एक्स, मिडल टर्म प्लस आणि 5चा स्क्वेअर. याचं जर एक्सपान्शन केलं तर आपल्याला हेच मिळून जाईल. बघा एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू ए प्लस ए स्क्वेअर एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हा -2 आहे तसाच प्लस 5चा स्क्वेअर काय 25, 25 -2 इक्वल टू काय येणार 23, एक्स प्लस 5 स्क्वेअर इक्वल टू 23. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड म्हणजेच काय येणार एक्स प्लस 5 स्क्वेअर याच्या स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एक्स प्लस 5 इक्वल टू 23चं स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट 23. मग सेपरेट आउट केले, एक्स प्लस 5 इक्वल टू स्क्वेअर रूट 23 और एक्स प्लस 5 इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 23. यावरून काय हा +5 त्या साईडला गेल्यावर मायनस एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 23 -5 और एक्स इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 23 -5 हे आलं त्याचा ॲन्सर. बघा कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड आपली नेमकी काय होती. बघा इथं मी कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड लिहिली. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये आपलं इक्वेशन असेल स्टँडर्ड फॉर्ममध्ये. तर फर्स्ट तर आपल्याला एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट दिसत आहे तो 1 करायचा आहे. फर्स्ट मेक कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 1. पहिल्यांदा तर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 करून घ्या. त्यानंतर सेकंड स्टेप काय करायची आहे, जी कॉन्स्टंट टर्म आहे तुमची एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आल्यानंतर कॉन्स्टंट जी टर्म आहे ती राईट हँड साईडला पाठवून घ्या. शिफ्ट कॉन्स्टंट टर्म टू राईट हँड साईड. ते झाल्यानंतर लेफ्ट हँड साईड जी आलेली आपली ती कन्वर्ट करायची आहे बायनॉमियलच्या स्क्वेअरमध्ये. कन्वर्ट द लेफ्ट हँड साईड इन टू स्क्वेअर ऑफ बायनॉमियल म्हणजे या फॉर्ममध्ये एक तर एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर इन किंवा एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर जर व्हेरिएबल एक्स वापरलेला असेल तर. आणि या पद्धतीने आपल्याला काहीतरी दिसेल ते यामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. ते कन्वर्ट केल्यानंतर स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. टेकिंग स्क्वेअर रूट अँड रिमूव्ह स्क्वेअर ऑफ बायनॉमियल. हे बायनॉमियलचं स्क्वेअर रिमूव्ह करायचं आहे. आणि राईट हँड साईडला काय करायचं आहे, अँड पुट स्क्वेअर रूट टू राईट हँड साईड. राईट हँड साईडला जो नंबर आहे त्याला स्क्वेअर रूट द्यायचा आहे आणि त्याला प्लस ऑर मायनस साईन लिहून घ्यायचं आहे. त्यानुसार ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. एखादं एक्झाम्पल बघू जे की आपण सिम्पली सॉल्व करू शकतो. म्हणजे आता एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इक्वल टू 0 असं जर एक्झाम्पल घेतलं मी. बघा आता इथं एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इक्वल टू 0 हे एक्झाम्पल घेतलं आहे. फर्स्ट तर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे इथं ऑलरेडी आहे. आता हा +6 त्या साईडला पाठवून घ्या कॉन्स्टंट टर्म. सेकंड स्टेप काय आहे, कॉन्स्टंट टर्म ही त्या साईडला पाठवायची राईट हँड साईडला. म्हणजे काय दिसेल इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू -6 हे आलं आता न्यू इक्वेशन. आता आपल्याला या इक्वेशनला म्हणजे याला बायनॉमियलच्या स्क्वेअरमध्ये लेफ्ट हँड साईडला बायनॉमियलच्या स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे. पण त्याआधी मला याला काय लिहावं लागेल, 2च्या मल्टिपलमध्ये 5ला 2च्या मल्टिपलमध्ये लिहावं लागेल. म्हणजे आपल्याला या फॉर्ममध्ये आणायचं आहे. बघा इथं कच्चं करतो मी. बघा एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू ए या फॉर्ममध्ये आणायचं आहे आणि जो ए येत आहे त्याने ॲड करून घ्यायचं आहे. मग आता इथं काय एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स लिहून घेतो मी. पण इथं आता 5 आहे तो 5 आहे तसंच ठेवतो आणि 2ने मल्टिप्लाय आणि डिवाईड करत आहे इक्वल टू -6. बघा याच टर्मला फक्त 2ने मल्टिप्लाय आणि डिवाईड केलं काय फरक पडतोय का, 2ला 2 कॅन्सल होईल आणि 5 इंटू एक्स काय येणार 5x सिम्पली. आता आपल्याला काय भेटलं बघा,
एची व्हॅल्यू काय मिळाली बघा, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स या फॉर्ममध्ये आलं इंटू ए काय आहे इथं 5/2. ही जी टर्म आली 5/2 याच्या स्क्वेअरने दोन्ही साईडला ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे ॲडिंग 5/2 स्क्वेअर ऑन बोथ साईड, म्हणजे बोथ साईड इन इक्वेशन. मग इक्वेशनमध्ये काय दिसेल बरं, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 5/2 प्लस 5/2 चा स्क्वेअर इक्वल टू -6 प्लस 5/2 चा स्क्वेअर. आता हा कोणाचा स्क्वेअर आला तर बघा हा आला स्क्वेअर एक्स, मिडल साईन प्लस आणि काय एची व्हॅल्यू काय 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर आला बायनोमियलचा स्क्वेअर आणि इक्वल टू इथं काय -6 आहे तसंच प्लस इथं काय येणार 5चा स्क्वेअर 25 डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर 4. आता याचा डिनॉमिनेटर 1 आहे, डिनॉमिनेटर सेम नाही त्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणून इथं लिहितो एक्स प्लस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 6 इंटू 4 काय येणार -24 प्लस 25 डिवायडेड बाय 4. म्हणजेच काय दिसेल बघा एक्स प्लस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय येणार बरं इथं 1/4. आता काय करणार आहोत आपण, टेकिंग स्क्वेअर रूट कॉन्स्टंट टर्म आली आता इथं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड काय दिसेल, याचं स्क्वेअर रूट रिमूव्ह करायचं म्हणजेच काय एक्स प्लस 5/2 राहील आणि याला प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये लिहून घेऊ 1/4. पण याचं स्क्वेअर रूट निघत आहे ते लिहून घेतो बघा, तर काय मिळून जाईन एक्स प्लस 5/2 इक्वल टू प्लस ऑर मायनस 1चं स्क्वेअर रूट 1 डिवायडेड बाय 4चं स्क्वेअर रूट 2. म्हणजेच आता सेपरेट करून घेऊ, एक्स प्लस 5/2 इक्वल टू प्लस 1/2 और एक्स प्लस 5/2 इक्वल टू -1/2. साईड बदलून घेऊ, एक्स इक्वल टू 1/2 मायनस 5/2 और एक्स इक्वल टू -1/2 मायनस 5/2. बघा या दोघांना वेगवेगळे साईन आहेत आणि दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे त्या दोघांची सबट्रॅक्शन 5 - 1 4 -4/2 मोठ्या नंबरचं साईन मायनस और एक्स इक्वल टू इथं काय दोघांना सेम साईन आहे त्यामुळे दोघांची ॲडिशन -6/2 काय दिसेल एक्स इक्वल टू -2 और एक्स इक्वल टू -3. हे झालं आपलं सोल्युशन. या पद्धतीने आपण ते एक्झाम्पल पाहिलं बघा. फर्स्ट तर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 होता, त्यानंतर कॉन्स्टंट टर्म त्या साईडला पाठवली, त्यानंतर आपण या नंबरला स्प्लिट केलं, 5xला 2 इंटू एक्स इंटू ए या फॉर्ममध्ये लिहिलं, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 5/2 इथं 2 डिवाइडला गेला आणि त्यानंतर मग त्या 5/2च्या स्क्वेअरने ॲड करून घेतलं दोन्ही साईडला आणि आपलं हे एक्झाम्पल सॉल्व केलं, हे लक्षात घ्या. आता आपल्याला प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल पाहिजेत, एकदम सिम्पल एक्झाम्पल आहेत. फर्स्ट तर ही मेथड लक्षात घ्या, काय केलेलं आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आधी 1 केला, त्यानंतर कॉन्स्टंट टर्म त्या साईडला राईट हँड साईडला पाठवून घेतली, नंतर लेफ्ट हँड साईड ही बायनॉमियलच्या स्क्वेअरमध्ये आणली, एक्स मायनस ए किंवा एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्ममध्ये आणलं आणि नंतर मग स्क्वेअर रूट घेऊन ॲन्सर फाइंड आउट केलेला आहे. बघू आपण प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन. बघा प्रॅक्टिस सेट 2.3 त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल टू 0. तर आपण काय करतो आता कम्प्लिटिंग स्क्वेअरसाठी, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आधी 1 करणार आहोत, तो ऑलरेडी आहे, त्यानंतर -20 म्हणजे जी कॉन्स्टंट टर्म आहे त्याची साईड बदलणार आहोत, -20 त्या साईडला गेल्यावर प्लस काय दिसेल इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल टू 20. यानंतर आता आपल्याला याला लेफ्ट हँड साईडला बायनॉमियलच्या स्क्वेअरमध्ये आणायचं आहे, इथं मिडलला प्लस साईन आहे म्हटल्यावर एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्ममध्ये आणायचं आहे आपल्याला, एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू ए प्लस ए स्क्वेअर या फॉर्ममध्ये. त्यासाठी मग मी काय करतो बघा, एक्स स्क्वेअर प्लस इथं 2 इंटू एक्स लिहितो, पण आता इथं
एक्स बरोबर 1 होता, त्यामुळं 1/2 करतो. इथं 1ला 2च्या मल्टिपलमध्ये लिहिता येत नाही, त्यामुळं 2ने मल्टिप्लाय आणि डिवाईड करून घेतलं. बघा 2ला 2 कॅन्सल होऊन जाईन. x × 1 काय येणार x इक्वल टू हा 20 आहे तसाच. आता बघा ही जी टर्म आली ती या फॉर्ममध्ये आली आणि मग आता इथं 2 × x × a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/2. मग ह्या 1/2च्या स्क्वेअरने दोन्ही साईडला ॲड करून घ्यायचं. ॲडिंग 1/2 स्क्वेअर ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला ॲड केलं तर इक्वेशन स्टेबल राहीन. काय दिसेल x² + 2 × x × 1/2 प्लस 1/2चा स्क्वेअर इक्वल टू 20 प्लस 1/2चा स्क्वेअर. या फॉर्ममध्ये आलं आता इक्वेशन. म्हणजे या फॉर्ममध्ये आलं म्हणजे काय x प्लस दॅट इज मी इथं इन द फॉर्म LHS असं लिहितो. LHS इन द फॉर्म म्हणजे सोपं जाईन तुम्हाला लगेच. काय x² प्लस 2 × x × a प्लस a² इक्वल टू काय x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. मग ते इथं लिहून घेतो ही स्टेप. देअरफॉर काय दिसेल x प्लस a ची व्हॅल्यू काय आहे 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू पुढं 20 आहे तसाच प्लस 1/2चा स्क्वेअर 1/4. परत आता इथं डिनॉमिनेटर सेम नाही त्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. इथं हे आहे तसंच लिहितो x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय इन 4 × 20 म्हणजे 80 प्लस 1/4 म्हणजे काय दिसेल बघा x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 81/4. आता इथं कॉन्स्टंट टर्म आली, इकडं बायनोमियलचा स्क्वेअर आला. काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. ऑन बोथ साईड. बरं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय दिसेल इथं सांगा x प्लस 1/2 ही टर्म राहीन, फक्त स्क्वेअर तर निघून जाईन. आणि इथं काय येणार बरं प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये 81/4. पण यालाच कसं लिहिता येईन हे तर स्क्वेअर आहेत 9 आणि 2चे, म्हणून काय लिहिता येईन इथं x प्लस 1/2 इक्वल टू प्लस ऑर मायनस 81चं स्क्वेअर रूट 9/4चं स्क्वेअर रूट 2. आता सेपरेट आउट करू प्लस आणि मायनस. मग काय दिसेल x प्लस देअरफॉर x प्लस 1/2 इक्वल टू 9/2 और x प्लस 1/2 इक्वल टू मायनस 9/2. या 1/2ची साईड बदलू, प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस. काय दिसेल x इक्वल टू 9/2 मायनस 1/2 और x इक्वल टू सांगा मायनस 9/2 मायनस 1/2 प्लस होता 1/2 त्या साईडला गेल्यावर मायनस. आता बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. 9 - 1 8 8/2 येईल. x इक्वल टू 8/2 म्हणजेच x इक्वल टू काय आलं 4. आणि सेम इकडं x इक्वल टू दोघांना सेम साईन आहे त्यामुळे दोघांची ॲडिशन होणार डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं. ॲडिशन झाल्यावर मायनस 10/2 म्हणजेच काय येणार बरं x इक्वल टू -5. एक्सची व्हॅल्यू एक आली 4 आणि एक्सची व्हॅल्यू -5. या पद्धतीने आपण ते एक्झाम्पल सॉल्व केलं बघा. एकदम सिम्पल मेथड आहे ही. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल बघा ते पण एकदम सोपं आहे. x² कोएफिशियंट इथं पण 1 दिसत आहे. मग काय करणार कॉन्स्टंट टर्म. सेकंड स्टेप काय कॉन्स्टंट टर्म त्या साईडला पाठवा. म्हणजे काय दिसेल x² प्लस 2x इक्वल टू 5. हे आली आपली सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप काय करायचं आहे हे जे आहे लेफ्ट हँड साईड आपल्याला बायनोमियलच्या स्क्वेअरमध्ये आणायचं आहे. त्यासाठी इथं 2च्या मल्टिपलमध्ये लिहायचं हे x² प्लस 2 × x तर ऑलरेडी आहे इथं. आणि मग राहिली काय a ही टर्म ती असेल 1 कारण की 2x ऑलरेडी होता तिथं. फक्त इथं बाकी कोणती टर्म नव्हती म्हणजे 1. 2 × x × 1 काय येणार 2x. परत हीच टर्म दिसली पाहिजे आपल्याला ती आली. या तिघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू काय 5. आता काय लक्षात येतं आहे आपलं कोणत्या फॉर्ममध्ये आलं बघा x² प्लस 2 × x × a या फॉर्ममध्ये आलं 2 × x × a. आता आपल्याला काय करायचं आहे a² ॲड करायचा आहे दोन्ही साईडला. म्हणजे a² म्हणजे 1 जो आहे तो 1च्या स्क्वेअरने ॲड करायचा आहे. म्हणजे ॲडिंग
1 स्क्वेअर ऑन द बोथ साईड. बरं 1 स्क्वेअरने ॲड केल्यानंतर काय दिसेल बरं, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1 प्लस 1 स्क्वेअर इक्वल टू काय 5 प्लस 1 स्क्वेअर. दोन्ही साईडला मी 1 स्क्वेअरने ॲड केलं, त्यामुळे आपलं इक्वेशन स्टेबल राहील. आता बघा हा काय आला, दॅट इज इन द फॉर्म LHS इन द फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये आलं तर एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू ए प्लस ए स्क्वेअर. दॅट इज कोणता फॉर्म, एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. इथं एची व्हॅल्यू काय आहे, एची व्हॅल्यू आहे 1. म्हणजेच काय लिहिता येईन मला, यालाच लिहिता येईन एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण की या फॉर्ममध्ये आलं तर म्हणजेच कोणाचा स्क्वेअर, एक्स प्लस एचा, म्हणजे एची व्हॅल्यू काय 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू इथं काय 5 प्लस 1चा स्क्वेअर काय 1. यालाच कसं लिहिता येईन, एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 5 प्लस 1 6. आता काय करणार मी, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. मला बायनॉमियलचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे ऑन बोथ साईड. हे स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल राहणार, काय एक्स प्लस 1 इक्वल टू स्क्वेअर निघून जाईन ते, आणि इथं काय येणार प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 6. चला सेपरेट आउट करू. देअरफॉर एक्स प्लस 1 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 6 और एक्स प्लस 1 इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 6. आता हा प्लस 1 त्या साईडला गेल्यावर मायनस एक्स इक्वल टू काय येणार स्क्वेअर रूट 6 मायनस 1 और इथं काय येणार एक्स इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट 6 मायनस 1. दिस इज युअर ॲन्सर. बघा हे किती सिम्पल होतं. फर्स्ट तर त्या फॉर्ममध्ये आणलं आपण, आणि एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर 5 प्लस 1 आला, एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 6, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, आणि त्यावरून मग एक्सची व्हॅल्यू आली स्क्वेअर रूट 6 मायनस 1 और एक्स इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट 6 मायनस 1. या पद्धतीने आपण ते सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलं. आता आपल्याला थर्ड एक्झाम्पल बघायचं आहे. चला थर्ड एक्झाम्पल जर बघितलं, एम स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू मायनस 3 असं दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं व्हेरिएबल यूज केलेला आहे यम, आणि यम स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असला पाहिजे आहे. त्यानंतर कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला आहे. आता पुढची स्टेप काय, लेफ्ट हँड साईड ही आपल्याला बायनॉमियलचा स्क्वेअर आणायचा आहे. त्यासाठी याला 2 इंटू यम इंटू ए या फॉर्ममध्ये लिहायचं आहे मला. मग 2 इंटू यम इंटू ए या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी 5 तर 2च्या मल्टिपलमध्ये येत नाही. मग आपण काय करणार, या टर्मला या सेकंड टर्मला 2ने मल्टिप्लाय आणि डिवाईड करून घेणार. म्हणजे काय लिहिणार बघा, यम स्क्वेअर मायनस पहिल्यांदा लिहितो 2, नंतर लिहितो मल्टिप्लाय यम, आणि हे नंतर मल्टिप्लाय 5 डिवायडेड बाय 2 इक्वल टू मायनस 3. या पद्धतीने लिहून घेतो. बघा 2ला 2 कॅन्सल होऊन जाईन, 5 इंटू यम काय येणार 5m. आता त्या फॉर्ममध्ये आलं काय, यम स्क्वेअर मायनस 2 इंटू यम इंटू ए काय आला, तर इथं आपल्याला 5/2 तो ॲड करायचा आहे. काय ॲडिंग, त्याच्या स्क्वेअरने ॲड करायचा आहे. ॲडिंग 5/2 स्क्वेअर ऑन बोथ साईड इन इक्वेशन, इन अबो इक्वेशन. मग काय दिसेल सांगा, अबो इक्वेशनमध्ये 5/2च्या स्क्वेअरने ॲड केलं दोन्ही साईडला, तर काय दिसेल, यम स्क्वेअर मायनस 2 इंटू यम इंटू 5/2 प्लस 5/2चा स्क्वेअर इक्वल टू मायनस 3 प्लस 5/2चा स्क्वेअर. बघा लेफ्ट हँड साईड इज इन द फॉर्म, कोणत्या फॉर्ममध्ये आलं बरं, तर बघा यम स्क्वेअर मायनस 2 इंटू यम इंटू ए प्लस ए स्क्वेअर, दॅट इज इन द फॉर्म काय यम मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचं एक्सपान्शन आहे. मग एची व्हॅल्यू इथं काय 5/2, म्हणजेच याला काय लिहिता येईल, देअरफॉर यम मायनस 5/2चा स्क्वेअर. बघा इथं मायनस आला, आता का तर मायनस यम मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर होता, इक्वल टू मायनस 3 आहे तसंच, प्लस 5/2चा स्क्वेअर काय 25/4. परत आता इथं डिनॉमिनेटर सेम नाही, इथं 1 आहे, त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. यम मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 इंटू मायनस 3 काय येणार मायनस 12 प्लस 25
डिवायडेड बाय 4. पुढं सांगा m-5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 25मधून 12 सबट्रॅक्ट केले तर राहणार काय 13. मोठ्या नंबरचं साईन प्लस डिवायडेड बाय 4. आता परत काय इथं आलं बायनोमियलचा स्क्वेअर, इकडं आली कॉन्स्टंट टर्म, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. चला स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडचं तर काय दिसेल m-5/2 ब्रॅकेट स्क्वेअर निघून जाईन. आता m-5/2 राहील फक्त इक्वल टू इथं काय प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 4. यालाच कसं लिहिता येईन बघा m-5/2 इक्वल टू प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 13 आहे तसंच सेपरेट स्क्वेअर रूट घेतो आणि 4चं स्क्वेअर रूट काय 2. आता सेपरेट आउट करू m-5/2 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 13 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 2 और x-5/2 इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 2. आता काय करणार आहोत आपण -5/2ची साईड बदलू म्हणजे ॲन्सर इन स्क्वेअर रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 2 हा मायनस या साईडला आल्यावर +5/2 और इथं काय दिसेल x इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 2 +5/2. आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच काय लिहिता येईल मला m इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 13 + 5 डिवायडेड बाय 2 और x इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 13 + 5 डिवायडेड बाय 2. या पद्धतीने आपल्याला याचं पण ॲन्सर मिळून गेलं. आता नेक्स्ट म्हणजे आपल्याला पाहायचं आहे फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन बघा 9y² - 12y + 2 = 0. फर्स्ट तर आपल्याला काय करावं लागणार आहे y² कोएफिशियंट 1 आणून घ्यायचा आहे. त्यासाठी 9ने डिवाइड करावं लागेल म्हणून मी काय करतो डिवाइड बाय 9 ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला 9ने डिवाइड केलं तर काय दिसेल 9y² डिवायडेड बाय 9 - 12/9y + 2/9 = 0. म्हणजे काय दिसेल y² 9ला 9 कॅन्सल मायनस याला जर भाग देऊन घेतला तर काय येणार 4/3y 3ने भाग जात आहे 4×3 = 12 आणि 4×3 = 12 आणि 3×3 = 9 प्लस 2/9 = 0. y² कोएफिशियंट 1 आल्यानंतर कॉन्स्टंट टर्म त्या साईडला पाठवायची आहे म्हणजे काय दिसेल y² - 4/3y = -2/9. आता काय करायचं आपल्याला ही जी टर्म आहे आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायची बघा y² - 2 × y × a या फॉर्ममध्ये. मग या फॉर्ममध्ये लिहिताना इथं y ही टर्म आहे 4ला आपल्याला 2च्या मल्टिपलमध्ये लिहिता येईन 2 × 2 या मध्ये लिहिता येईन म्हणजे मी असं जर लिहिलं y² मायनस बघा 2 × 2/3y = -2/9. बघा 2 × 2 काय येणार 4. यालाच परत कसं लिहितो बघा y² मायनस या फॉर्ममध्ये लिहितो. आता पहिल्यांदा हा 2 आहे तसाच ठेवतो मल्टिप्लाय त्याला y मल्टिप्लाय 2/3 = -2/9. बघा या फॉर्ममध्ये आलं 2 × 2 काय 4/3y आलं परत त्याच फॉर्ममध्ये. म्हणजेच आता इथं काय लक्षात येतं आहे की y² - 2 × y × a ची व्हॅल्यू काय आहे 2/3 म्हणून काय करणार ॲडिंग त्याच्या स्क्वेअरने ॲड करायचं आहे एच्या ए काय आला आहे 2/3 2/3च्या स्क्वेअरने ॲडिंग 2/3 ऑन बोथ साईड. मग बोथ साईडला ॲड केलं तर इक्वेशन काय दिसेल y² - 2 × y × 2/3 + 2/3चा स्क्वेअर = इथं काय दिसेल -2/9 + 2/3चा स्क्वेअर. या पद्धतीने ॲड करून घेतलं. आता काय आलं बरं लेफ्ट हँड साईड इन द फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये आली y² - 2 × y × a + a² म्हणजेच काय कोणत्या बायनोमियलचं स्क्वेअर येतो y - a ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इथं काय येईन बरं
वाय मायनस एची व्हॅल्यू काय आलेली आहे 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू इथं काय -2/9 प्लस 2/3चा स्क्वेअर काय 4/9. आता या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहेत, वरच्या दोघांची काय होणार सबट्रॅक्शन. का तर दोघांना वेगवेगळे साईन आहेत, म्हणजे काय दिसेल y - 2/3चा स्क्वेअर इक्वल टू काय येणार 4 - 2 म्हणजे येणार 2 डिवायडेड बाय 9. आता घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. ऑन बोथ साईड काय दिसेल बरं स्क्वेअर निघून जाईन बायनॉमियलचं y - 2/3 राहील इक्वल टू इथं काय येणार बरं प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2/9. यालाच कसं लिहिता येईन बरं मग मला y - 2/3 इक्वल टू प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 9. कोणाचा स्क्वेअर आहे 3चा, त्यामुळं 3. आता सेपरेट आउट करू म्हणजे काय दिसेल y - 2/3 इक्वल टू पहिल्यांदी प्लस व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 2/3 और दुसरी म्हणजे काय येईन y मायनस सांगा 2/3 इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट 2/3. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, याची साईड बदलतो, हा मायनस आहे त्या साईडला गेल्यावर प्लस y इक्वल टू काय दिसेल स्क्वेअर रूट 2 प्लस 2/3. बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेम होता त्यामुळे मी डायरेक्ट लिहून घेतलं. और सेम इथं काय दिसेल y इक्वल टू परत हा -2 त्या साईडला गेल्यावर प्लस म्हणजे काय दिसेल मायनस स्क्वेअर रूट 2 प्लस 2/3. यामध्ये पण दोघांचा डिनॉमिनेटर सेम होता त्यामुळे हे आलं आपलं ॲन्सर. या पद्धतीने आपण ते सॉल्व केलं बघा. नेक्स्ट म्हणजे आपल्याला 5th क्वेश्चन पाहिजे. 5th क्वेश्चन जर बघितला तर काय लक्षात येतं आहे 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल टू 0. यामध्ये y² कोएफिशियंट 1 नाही. 1 करण्यासाठी काय करावं लागेल 2 ने डिवाइड करून घ्यावं लागेल. त्यासाठी मग डिवाइड बाय 2 जर केलं ऑन बोथ साईड तर काय येईन बरं. आता मी प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड करून घेतो. 2y² डिवायडेड बाय 2 प्लस 9/2y प्लस 10/2 इक्वल टू 0. 2ला 2 कॅन्सल, इथं राहीन y² प्लस 9/2y 10/2 काय येणार प्लस 5 इक्वल टू 0. आता काय करायचं आहे सेकंड स्टेप, y² कोएफिशियंट 1 आल्यानंतर सेकंड स्टेप 5ची साईड बदलायची आहे, कॉन्स्टंट टर्म त्या साईडला न्यायची आहे राईट हँड साईडला. 5 प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस काय दिसेल y² प्लस 9/2y इक्वल टू काय -5. आता आपल्याला या टर्मला काय फॉर्ममध्ये लिहायचं आहे बघा y² प्लस 2 × y × a या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग त्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी मी 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घेतो कारण की ते तर मल्टिपलमध्ये नाही 2च्या, म्हणून काय लिहिता येईन y² प्लस 2 × y लिहितो आधी. मल्टिप्लाय हा 9 आहे तसाच 9/2 आहे तसंच, आणि त्या 2ला मल्टिप्लाय काय येईन 2 कारण की एका 2ला एक 2 कॅन्सल होऊन जाईन आणि इथं काय राहणार 9/2y इक्वल टू काय -5. बघा आता इथं काय दिसेल y² प्लस 2 × y इंटू 9/4 इक्वल टू -5. 2 × 2 काय आलं 4. बघा या फॉर्ममध्ये आलं y² प्लस 2 × y × a. ची व्हॅल्यू काय आली 9/4 ही आली आपली ची व्हॅल्यू. मग याच्या स्क्वेअरने दोन्ही साईडला ॲड करायचं. ॲडिंग 9/4 स्क्वेअर ऑन बोथ साईड. मग काय दिसेल इक्वेशन y² प्लस 2 × y × 9/4 आहे तसंच त्यामध्ये ॲड करायचं आहे 9/4चा स्क्वेअर इक्वल टू -5 आहे तसाच त्यामध्ये ॲड करायचं आहे 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही साईडला ॲड केलं इक्वेशन स्टेबल राहील. आता हे लेफ्ट हँड साईड कोणत्या फॉर्ममध्ये आली, लेफ्ट हँड साईड इज इन द फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये आलेली आहे y² प्लस 2 × y × a प्लस a² या फॉर्ममध्ये. म्हणजेच काय आलं बरं y प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. मग हा कोणाचा स्क्वेअर आला
वाय प्लस एची व्हॅल्यू काय 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू इथं काय -5 आहे तसंच प्लस 9चा स्क्वेअर 81 डिवायडेड बाय 4चा स्क्वेअर 16 क्रॉस मल्टिप्लाय करून घेणार काय दिसेल y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू आता इथं सांगा 16 × 5 16 5 80 -80 प्लस 81 डिवायडेड बाय 16 81 मधून 80 सबट्रॅक्ट केल्यावर राहिलं काय 1 काय दिसेल y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1/16 आता इथं आलं बायनोमियलचा स्क्वेअर आणि इथं आली कॉन्स्टंट टर्म टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड काय दिसेल बरं आपल्याला y प्लस 9/4 इक्वल टू प्लस ऑर मायनस आता याचं स्क्वेअर रूट जर काढलं 1चं स्क्वेअर रूट काय 1 आणि 16चं स्क्वेअर रूट काय 4 मी डायरेक्ट लिहून घेतलं आता इथं मग काय सेपरेट आउट करू y प्लस 9/4 इक्वल टू 1/4 और y प्लस 9/4 इक्वल टू -1/4 या 9/4 ची साईड बदलतो प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस y इक्वल टू काय दिसेल 1/4 मायनस 9/4 और इथं काय दिसेल y इक्वल टू -1/4 मायनस 9/4 आता काय बघा या दोघांना वेगवेगळे साईन आहेत त्यामुळे या दोघांची सबट्रॅक्शन होणार 9 मधून 1 गेले 8 मोठ्या नंबरचं साईन मायनस त्यामुळे y इक्वल टू काय येणार -8/4 म्हणजेच काय येणार -2 तसंच इथं और y इक्वल टू काय येणार दोघांना सेम साईन आहे त्यामुळे दोघांची ॲडिशन -10/4 दोघांचा डिनॉमिनेटर सेम होता त्यामुळे -10/4 म्हणजेच काय 2ने भाग जातोय -5/2 -5/2 म्हणजे एक yची व्हॅल्यू आली -2 दुसरी yची व्हॅल्यू -5/2 या पद्धतीने आपण हे सॉल्व केलं बघा एकदम सिंपल होतं y स्क्वेअरचा आधी कोएफिशियंट सेम करून घेतला त्यानंतर कॉन्स्टंट टर्म त्या साईडला पाठवली त्यानंतर आपलं इक्वेशन y स्क्वेअर प्लस 2 × y × a या फॉर्ममध्ये भेटलं aची व्हॅल्यू आपल्याला 9/4 मिळाली 9/4च्या स्क्वेअरने आपण दोन्ही साईडला ॲड करून घेतलं लेफ्ट हँड साईड ही बायनोमियलचा स्क्वेअर भेटली आणि त्यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट आणि त्यानंतर yची एक व्हॅल्यू -2 आणि एक व्हॅल्यू -5/2 आली आता लास्ट एक्झाम्पल बघायचं आपल्याला या प्रॅक्टिस सेटमधलं बघा 6th एक्झाम्पल काय आहे 5x² इक्वल टू 4x + 7 फर्स्ट तर आता ही टर्म आधी मी या साईडला आणतो म्हणजे असं दिसेल 5x² - 4x इक्वल टू 7 कॉन्स्टंट टर्म त्या साईडला आहे पण x² कोएफिशियंट 1 नाही मग आधी x² कोएफिशियंट 1 करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी डिवाइड बाय काय करणार डिवाइड बाय 5 करून घेणार मग ते केल्यावर काय दिसेल बरं आता डायरेक्ट लिहू 5ला 5 डिवाइड केलं तर x² मायनस इथं काय येणार 4/5x इक्वल टू इथं काय दिसेल आपल्याला 7/5 हे आलं न्यू इक्वेशन 5 डिवाइड केल्यावर आता इथं बघा याला या फॉर्ममध्ये आणायचं आपल्याला x² - 2 × x × a या फॉर्ममध्ये मग आता इथं 4ला 2च्या मल्टिपलमध्ये लिहिता येतं आपल्याला 2 × 2 याला कसं लिहितो बघा x² - 2 × 2/5 × x इक्वल टू 7/5 म्हणजेच हे कसं लिहितो बघा x² - 2 × x आधी लिहून घेतो आणि नंतर ही टर्म लिहितो × 2/5 इक्वल टू 7/5 बघा 2 × 2 काय येणार 4/5 आहे तसंच × x इक्वल टू 7/5 बघा या फॉर्ममध्ये आल्यानंतर aची व्हॅल्यू काय मिळाली 2/5 x² - 2 × x × a या फॉर्ममध्ये आलं म्हणजेच aची व्हॅल्यू काय आली 2/5 मग काय करणार ॲडिंग त्या aच्या स्क्वेअरने ॲड करायचं म्हणजे 2/5च्या स्क्वेअरने ॲड करायचं ऑन बोथ साईड इन इक्वेशन काय दिसेल मग इक्वेशन आपल्याला x² - 2 × x × 2/5 प्लस 2/5च्या स्क्वेअरने ॲड केलं सेम दुसऱ्या साईडला पण 2/5 प्लस 7/5 प्लस 2/5चा स्क्वेअर
आता कोणत्या फॉर्ममध्ये आली लेफ्ट हँड साईड इज इन द फॉर्म, सांगा कोणत्या फॉर्ममध्ये आलेला आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू ए प्लस ए स्क्वेअर, म्हणजेच कोणत्या फॉर्ममध्ये आलं, एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफोर त्याला कसं लिहिता येईल मला, एक्स मायनस एची व्हॅल्यू काय 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, इथं काय येणार बरं 7/5 आहे तसंच, आणि इथं 2/5चा स्क्वेअर काय 4/25. आता इथं डिनॉमिनेटर सेम नाही त्यामुळे याला 5ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घेतो, म्हणजे डिनॉमिनेटर सेम होऊन जाईल. म्हणजे एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 5ने मल्टिप्लाय केलं वरती तर 7ला काय दिसेल 35 डिवायडेड बाय 25 प्लस 4/25. बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेम आला, वरच्या दोघांची ॲडिशन, एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय दिसेल 39/25. आता काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. त्यानंतर काय दिसेल मग, याचं स्क्वेअर निघून जाईन, राहीन काय एक्स मायनस 2/5 आणि इथं प्लस ऑर मायनस 39 स्क्वेअर रूटमध्ये, आणि 25 हा कोणाचा स्क्वेअर आहे 5, मी डायरेक्ट लिहून घेतलेला आहे हे लक्षात घ्या. मग आता इथं काय येईन बरं, सेपरेट आउट करू, एक्स मायनस 2/5 इक्वल टू काय प्लस 39/5 आणि दुसरी व्हॅल्यू काय एक्स मायनस 2/5 इक्वल टू मायनस 39/5 या पद्धतीने. आता हा मायनस 2/5 त्या साईडला पाठवतो, एक्स इक्वल टू काय दिसेल 39 स्क्वेअर रूट ऑफ 39/5 प्लस 2/5 और एक्स इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 39/5 प्लस 2/5 मायनस 2/5 त्या साईडला गेल्यावर प्लस, म्हणजेच काय दिसेल दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, स्क्वेअर रूट ऑफ 39 प्लस 2/5 और एक्स इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 39 प्लस 2/5. या पद्धतीने आपल्याला सोल्युशन मिळालं. हे आलं आपलं 6th एक्झाम्पल. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व केला. आता आपल्याला पुढच्या लेक्चरला पाहायचं आहे सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडने आपण ते एक्झाम्पल कसे सॉल्व करतो हे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. होप तुम्हाला कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड अंडरस्टँड झाली असेल. तुम्ही अजून एक्झाम्पल घेऊन प्रॅक्टिस करू शकतात. थँक्यू.